महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार संपूर्ण जगभर चालू असताना काही समाजकंटकाने महाराजांचा अवमान करण्याचे सत्र चालवलेले आहे। जाणीवपूर्वक आमच्या महापुरुषांच्या इतिहासाला कलंकित करण्याचे हे सत्र थांबवण्याची जबाबदारी आता आंबेडकरी चळवळ हातात घेत आहे। छत्रपती शिवाजी महाराज थकलेले आहेत आणि रामदास स्वामींच्याकडे राज्य सुपूर्द करण्यासाठी महाराज बोललेले होते। असं खोटं धादांत खोटं लबाड बोलून महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताचा अवमान करण्याचं काम इथला ढोंगी बागेश्वर बाबा करतोय। त्याच्यावर कोणत्याही स्वरूपात कारवाई होत नाही, त्याला अद्याप अटक होत नाही, ही चिंतेची बाब आहे। त्याला दुजोरा देण्यासाठी दुसरा एक ढोंगी बाबा पुढे येतो आणि म्हणतो की स्वराज्याची लढाई ही पेशव्यांनी लढली। स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केल्या त्या थेट लढाया केलेल्या आहेत, पण तो इतिहास पुसून छत्रपती शिवाजी महाराजांना छापेमार ठरवणाऱ्या अशा या ढोंगी बाबांना आणि विकृत मानसिकतेच्या वाचाळवीरांना लगाम घालण्याचं काम आंबेडकरी चळवळ यापुढे हातात घेणार आहे। लवकरच या संदर्भातला व्यापक लढा, महाराष्ट्रव्यापी भूमिका आंबेडकरी चळवळीच्या बहादर भीमसैनिकांच्या वतीनं जाहीर केला जाणार आहे। आंबेडकरी चळवळीला प्रचंड मोठा इतिहास आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कोणी जर धक्का लावतो म्हणला तर त्याची विमानतळावर कपडे फाडून धिंड काढणारी आंबेडकरी चळवळ आहे। आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांच्या नावाला कोण काळीमा फासायचा प्रयत्न केला तर त्याला सळो की पळो करून सोडलं जातं। हा आमचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचं षडयंत्र थांबलं नाही तर आता याद आंबेडकरवादी भीमसैनिकांशी आहे। हे छावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श आणि संविधानाचा आधार घेऊन पुढे लढतील। जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय।